मनाचे श्लोक एकंदर 205 आहेत. पण एखादा विचार समर्थाना ठामपणे सांगायचा आहे तर तो श्लोक 5 वेळा 10 वेळा सांगतात. त्याला श्लोकसंच, सेट ऑफ श्लोकास. उदाहरणार्थ, जनी धन्यतो दास सर्वोत्तमाचा धाय, प्रभाते मनी रामचिंतित जावा धाय, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी दादाय, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे 5 आहेत. मना सज्जना राघवी वस्ती कीजे 5 आहेत. आणि आत्ता मला सांगितले तुटे वाद संवाद तोहितकारी. वाद तोडा आणि संवाद साधा. जगात शेवटचं असं काही नाही आहे. सत्य संतांनी सांगितलं आहे, कृष्णाने सांगितलं आहे. मी काय सांगणार? व्हॉट आय एम गोइंग टू प्रूफ. वाद नका घालू, आर्ग्युमेंट नको. डिबेट ज्यावेळेला डिबेट असेल त्यावेळेला, तरी कशाला डिबेट? मी बुद्धिमान आहे. एक गंमत सांगतो तुम्हाला. 7वीत देव आहे देव नाही हा विषय होता डिबेटला. 7वीत देव नाही ही जी बाजू होती त्यांनी जिंकलं. 7वीच्या विद्यार्थ्यांनी जिंकलं. 8वीत तोच विषय ठेवला. त्यावेळेला 7वीचे म्हणाले यावेळेला देव आहे, त्यांनी जिंकला. म्हणजे 7वीत असताना देव नव्हता, 8वीत असताना देव आला. आमच्या डिबेटच्या निर्णयावर त्या देवाचं अस्तित्व अवलंबून आहे. कशाला वाद घालता? तुटे वाद. इतरांना सांगू नका माझ्यापुरता हा वाद तुटेल. 2 उदाहरणं देतो. दोन्ही कीर्तनकार, चांगले कीर्तनकार, महाराजांचे अनुग्रहित, वांतेला आले होते निरनिराळ्या प्रसंगी. एकाने सांगितलं, हे जे तुम्ही म्हणता जयाचा जनी, जयाचा म्हणजे ज्याचा, ते काय आपल्या बरोबरीचे आहेत. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयान्ने सदा. लोक माझ्याकडे बघायला लागले. म्हणलं म्हणा ना, संपूर्णपणे म्हणलं. ते कीर्तनकार उद्या जाणार होते परत. आपण जयाच्या आपण का म्हणायचं? कारण बाबांनी रचलेला श्लोक आहे, त्याच्यात उगीच बदल कशाला करा. दुसरा कीर्तनकार बाई, बाबांचा श्लोक, हाच श्लोक, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. त्या कशाला? नमस्कार ह्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. त्या म्हणल्यानंतर दूर वाटतं, ह्या म्हणल्यानंतर जवळ वाटतं. परत माझ्याकडे लोक बघतात. म्हणलं म्हणा ना या जाणार आहेत त्या. परत आपण त्या सुरू करूया. त्या का म्हणायचं? बाबांनी लिहिलं आहे म्हणून. जो श्लोक मूळ आहे तो. आम्ही नाम घेतो आहे आणि मला वाटतं त्या दिवशी मी नाम छान सांगतो आहे. इतक्यात एक जरा थरथरता आवाजाला, असं नाही म्हणायचं रामनाम. सगळ्यांनी डोळे उघडले आणि माझे डोळे उघडले. हे लक्षात ठेवा. म्हणलं कसं म्हणायचं आजोबा? श्रीराम जय राम जय जय राम. सगळेजण माझ्याकडे बघत आहेत. मीच सुरुवात केली. म्हणूया ना एक माळ. श्रीराम जय राम जय जय राम. मी जर वाद घातला असता तर काय खरं आणि काय खोटं? आजोबा म्हणतात ते खोटं आणि मी श्रीराम जय जय राम हे बरोबर. कुणी सांगितलं? फक्त हनुमान सांगू शकेल काय बरोबर आहे ते. त्यांना बरं वाटतं. आजोबा काही कायमचे राहणार नाही आहेत, म्हणजे तसं कुणीच कायमचं राहणार नाही. आजोबा जाणार आहेत, आलेले आहेत. त्यांना इतकं बरं वाटलं. मला नंतर म्हणाले अभिनंदन. हे मी अनेकांना करेक्ट केलं पण कुणीही माझं ऐकलं नाही. दे कॅरीड ऑन विथ देअर पॅटर्न ऑफ नाम. तुम्ही थांबलात. म्हटलं मला रामदासांनी सांगितले तुटे वाद. ठीक आहे, वाद घालणार होतो तुमच्याशी. बिलकुल वाद घालू नका. यू आर राईट, आय एम रॉंग म्हणू नका, कारण इगो दुखावला जातो. यू आर राईट, आय हॅव नो आयडिया. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. का नाही म्हणायचं? मी मुलांना नेहमी सांगतो माझ्याबरोबर अर्धा तास राहा. मी जर कोणाशी बोलत असेल बरोबर आहे बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे, एवढंच म्हणतो. त्यामुळे वाद होत नाही. एक व्यक्ती प्रिवळला राहणारी आमच्या नात्यातली, म्हणजे माझ्या मिसेसच्या नात्यातली. मी म्हटलं तुम्ही हे काय म्हणता? कुणी काय म्हणलं
म्हणलं हे भुंकल्यासारखं काय म्हणता? म्हणाले मी बरोबर आहे हे निरनिळ्या चालीत म्हणतो. बरोबर आहे, बरोबर. पण त्या माणसाला शत्रू नव्हता, हे लक्षात ठेवा. आपली सगळी कामं तो इतरांच्याकडून करून घेत होता, कारण सगळ्यांचा मित्र आहे. आणि मी 1 किलो आणायला सांगितलं तर स्वस्त वाटली म्हणून 1.5 किलो आणलं. बरोबर आहे. की लक्षात ठेवा, ही काही ट्रिक नाही आहे, ही काही युक्ती नाही आहे आपला स्वार्थ साधण्याची. ही पद्धती आहे, ही एक जीवनशैली आहे. तुम्ही बरोबर आहात, मी चूक आहे, मला कल्पना नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर असू शकेल, हे लक्षात ठेवा. माझा एक मित्र होता, तो नॉट नेसेसरी म्हणायचा प्रत्येक वेळेला. यावेळेला SSCचा निकाल चांगला लागला नाही, नॉट नेसेसरी. बरोबर आहे. विचार केला तर गेल्या वर्षी याच्यापेक्षा चांगला लागला होता, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगला लागेल, सगळ्यात चांगला, नॉट नेसेसरी. यावेळी मानकुरात आंबात काही चांगलं, नॉट नेसेसरी. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा घाण खाऊ शकतो. खरंच आहे, नॉट नेसेसरी हे प्रत्येक विधानाच्या नंतर लावलं पाहिजे. ह्याला जैन तत्त्वज्ञानात स्यादवाद म्हणतात. स्याद याच्यावरून हिंदीमधला शायद शब्द आलेला आहे आणि परहॅप्स शब्द आलेला आहे. आंबे चांगले आलेले आहेत, मे बी आपण म्हणतो ना, शायद, स्याद. तुमचंही बरोबर असू शकतं, माझंही बरोबर असू शकतं. वाद घालायचा असेल तर तुमचं बरोबर आहे. ही जीवनाची शैली आहे, ही युक्तीने काम करून घ्यायची जीवनाची शैली आहे. शिकूया आपण. आणि दुसरी गोष्ट, श्लोक म्हणताना आपण जे म्हणतो, आता आरंभीचे श्लोक अर्पण भावनेनं म्हणूया. म्हणजे मी अर्पण करतो ना, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. बघा, अर्पण करतो. दुसरा भाव आहे आक्रमण. तुम्हाला सांगितलं होतं, आपल्याकडे काही कर्नाटकातून लोक आले होते, त्यांची शैली होती. आम्ही वाद नाही घातला, टीका नाही केली, हसलो नाही, पण नंतर आपल्या त्या लोकांना सांगितलं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू. इतकं गुरगुरत होते, बिचारा गुरु कुठेतरी लपून बसला असेल. म्हणलं ही पद्धत असेल. नंतर त्या महाराजांचेच अनुगृहीत माझी सगळ्यात आवडती ओवी काकड आरतीतली, जो जाई एक वार तो विसरे घरदार, त्यासी देई नाम सार ऐसा नाही पाहिला, तो जासी म्हणे घर तिथे मोकळा दरबार, पण नांदे रघुवीर ऐसा नाही. त्यांचं ते नॉर्मल होतं, त्यांच्या भाषेची ती शैली आहे. आपण नाही म्हणायचं. जो जाई एक वार तो विसरे घरदार, त्यासी देई नाम सार ऐसा नाही पाहिला. अर्पण भावना आहे. मी तुम्हाला आणखीन एक सांगितलं होतं, 1,00,000 श्रोते जमलेले आहेत आणि ती सांगते सद्गुरुनाथ महाराज की जय. हे मुद्दामून आहे का? दिव्य ज्योती जागृती संस्थान DJJS चॅनल काढा. एवढे लोक जमलेले आहेत आणि इतक्या इन युनिजन म्हणतात, और इन हार्मनी, इन सिम्फनी, एका स्वरात जय. हे अर्पण आहे. जय म्हणल्यानंतर घोषणा झाली, त्यावेळेला ते आवश्यक आहे. घोषणा देताना आवश्यक, भारत माता की आवश्यक आहे. पण आपण गुरुला अर्पण करायला इथे आलेलो आहोत. हा गुरु पौर्णिमेचा दिवस आहे, गुरु पूर्ण आहे, त्याच्या पूर्णत्वात मला काही भर घालायचं नाही आहे. सो लेट मी सरेंडर, लेट मी सबमिट, लेट मी ऑफर माय सेल्फ. मला अर्पण करू दे. ही अर्पण भावना लक्षात ठेवा. आपण आता जो काल श्लोक बघितला होता तिथून सुरुवात करणार आहोत. अध्याय 4. त्याच्यात भगवंतांनी आपल्या जन्माचं रहस्य सांगितलं, संभवामी युगे युगे. नंतर काल शेवटचा श्लोक बघितला पूर्ण, जन्म कर्मच मे दिव्यम. माझं जन्मही दिव्य आहे आणि माझं कर्मही दिव्य आहे. एक कल्पना करा, 12 वर्षाच्या आतलं पोर आणि कंसाने जे जे असुर पाठवले, का पाठवले? कृष्णाला मारण्यासाठी. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला लग्न झालं कोणाचं? देवकीचं. देवकी कंसाची बहीण किंवा चुलत बहीण. त्याला एवढं प्रेम या बहिणीवर, मिरवणूक निघाली होती ज्याला आपण वरात म्हणतो. त्यांनी रथाचे घोडे सोडले आणि स्वतः रथ ओढायला लागला. लोकांनाही आश्चर्य वाटलं. देवकी वसुदेव मागे बसलेले आहेत. वसुदेव संकोचतोय, अरे कंसा तू कशाला ओढतोस रे? इतक्यात आकाशवाणी होते की मूर्खा,
जिचा तू रथ ओढतोयस तिचा 8वा गर्भ तुझा मृत्यू ठरणार आहे, इथेच टाकतो. आणि विचार करतो की 8व्या गर्भ म्हणजे 8व्या बाळणपणापर्यंत कशाला थांबायचं, किमान 8-10 वर्ष. आत्ताच तिला मारून टाकतो. म्हणून तलवार घेऊन तिला मारायला जातो. क्षणात प्रेमळ भाऊ क्षणात शत्रू होतो. वसुदेवमध्ये जातो आणि म्हणतो माझ्यावर तुझा विश्वास आहे. वसुदेव कृष्णाचे पिताश्री, एक म्हणजे सुंदर पुरुष त्या काळातला, कृष्ण त्याच्यापेक्षा, आणि प्रद्युम्न कृष्णा इतका नातू कृष्णाचा, हे सुंदर पुरुष आहेत. आणि सत्व इतकं की मी तुला वचन देतो की आमचं बाळ जन्मलं की मी तुझ्या हातात देतो, तुला काय करायचं ते कर, चालेल, माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि मग आपल्याला माहीत आहे 6 मुलं होतात. 6 मुलांना तो देतो. पहिल्यांदा त्याला दया येते, का मामा आहे ना, आईचा भाऊ, देवकीचा भाऊ म्हणजे मामा आहे, कौस मामा. मामा नसावा कसावा, शकुनीसारखा, आणि कौसासारखा नक्कीच नसावा, असावा कृष्णासारखा. कृष्णसुद्धा अभिमन्यूचा मामा आहे, विसरू नका. तर त्यांनी सांगितलं काय करावं, इतक्यात मारून टाकूया, उद्या जगला वाचला मोठा झाला नको, दगडावर आपटून मारतो. 6 मारल्यानंतर नेहमीच प्रश्न विचारतात, कृष्ण हे 8वं बाळ आहे, किती बाळं मारली? लोक 7 सांगतात, 6 मारली. 7व्याच्या वेळेला एक मोठा प्रयोग केला गेला. कुठला प्रयोग? संकर्षण, सक्शन. जो गर्भ होता देवकीच्या पोटात वसुदेवापासून झालेला, तो सक केला, सक्शन सक केला आणि इम्प्लांट केला. दुसरी जी पत्नी आहे रोहिणी, जी नंदाच्या घरी राहत होती गोकुळात. नंद हा कंसाचा मित्र आहे, कारण तो तिथला सगळा सारा म्हणजे कर, टॅक्स व्यवस्थित गोळा करून कंसाला आणून द्यायचा. पत्नी तिथे रोहिणी, तिच्या गर्भात तो म्हणजे गर्भाशयात तो इम्प्लांट केला गेला आणि तिला तो मुलगा झाला, ज्याला संकर्षण म्हणतात, कारण तो सक्शन करून काढला. ते संकर्षण किंवा दुसरं नाव बलराम. हा कृष्णाचा भाऊ कसा, लोक विचारतात. हा कृष्णाचाच भाऊ आहे, तो देवकीचाच गर्भ आहे. ज्या वेळेला कंस म्हणला अरे ही गर्भवती होती ना, मग काय झालं? गर्भपात झाला. लक्षात घ्या, हा जो 7वा बलराम तो गोकुळात वाढायला लागला. 8व्याच्या वेळेला त्यांनी विचार केला. नंद ज्यावेळेला टॅक्स द्यायला आला त्यावेळेला तो वसुदेवाला भेटायचा, कारण ते कारावासात होते, नजर काही देत, प्रत्येक वेळेला भेटायला यायचा. आणि त्यांना माहीत होतं की हा कंसाचा का भला जरासंधाचा नाही, कंसाचा मित्र आहे आमचा नंद बाबा. त्यावेळेला तो म्हणतो माझी पत्नी या दिवसात बाळंतीण होईल, देवकीही या दिवसात बाळंतीण होईल. हा जो तिचा 8वा गर्भ आहे तो कंसाचा शत्रू असल्यामुळे कंस आत्ताच त्याला मारेल, तेव्हा आपण एक्सचेंज करूया. हा जन्मल्याबरोबर मी तुझ्याकडे आणून देतो, आणि त्याच वेळेला जर योगायोगाने, हा योगायोग म्हणजे डिव्हाइन कोइन्सिडन्स आहे, हा दैवी योगायोग आहे, त्यावेळेला तिला मुलगी झालेली असते. तो इकडे घेऊन येतो, ते सगळं नाटक सांगत नाही, आपल्याला माहीत आहे. म्हणून हा जो कृष्ण आहे तो नंदा घरी वाढायला लागला. त्याची यशोदा ही दुसरी आई. इकडे मुलगी आली, मुलगी रडायला लागल्यानंतर लोक धावत गेले, कंसाला सांगितलं की मूल झालेलं आहे. बघितलं तर मुलगी. मुलीला कशाला मारायचं, मुलगी काय मला मारणार आहे. अशा वेळेला त्याच्या मनात येतं की कोणी जाऊन देवीने मोठ्या मोठ्या राक्षसांना मारले, महिषासूर वगैरे, आधीच्या कथा आहेत त्या सत्ययुगातल्या. त्याच्यानंतर राम, त्रेतायुग, आणि त्याच्यानंतर हे द्वापरयुग आहे. त्याला सगळ्या कथा माहीत होत्या. म्हणजे देवांना जे करता आलं नाही ते देवीनं केलेलं आहे, आणि देवाने आपले हात आणि आपली अस्त्र देवीला दिलेली आहेत. म्हणून देवीला एवढे अष्टदशाभुज, 18 हातांची देवी असते, 16 हातांची देवी असते, अष्टभुजा तर नेहमीच असते. हे देवाने हात दिले आणि शस्त्र दिली, कारण ते मारू शकत नव्हते. हे अगदी लक्षात ठेवा. हा झाला भाग. ती त्याच्या हातातून निसटली, वरती गेली. वरती सिंह वाहिनी दुर्गा, आणि म्हणाली की तुझ्या हातातून मी निसटले, पण तुला मारणारा जो गर्भ गोकुळात जिवंत आहे. आता कंस चिडला. त्या काळात जन्मलेली जी पोरं आहेत ना, सगळ्यांना मारलं होतं त्यांनी. क्रूर आहे तो. मला रिस्क घ्यायची नाही आहे. नंदाच्या घरात सैनिक आले नाहीत, कारण नंद मित्र आहे कंसाचा, हे लक्षात घ्या. म्हणून कृष्ण वाचला.
पण कृष्ण अजूनही जिवंत आहे. मी मारला त्याच्यात कोणीही माझा पुढे मारेल असा नव्हता. आता आपण राक्षस पाठवूया. पहिल्यांदा पुतनेला मारलं. पुतनेला कसं मारलं याच्या निरनिराळ्या थिअरीज आहेत, मी तुम्हाला सांगत नाही. पण एक आहे, ती विषारी दूध घेऊन आली होती, विषारी पाना. कृष्णाने ते दूध तोंडात घेतलं, तिला चावला, ते विष तिच्या रक्तात भिनलं आणि फुर्र करून ते दूध ओतून दिलं. कृष्ण वाचला, पुतना मेले. नंतर मी फक्त असुरांची नावं सांगतो. तृणावर्त, शकटासूर, अघासूर, बक असुर. बकासूर म्हणलं की दुसरा तुम्हाला आठवेल म्हणून बक असुर. त्याच्यानंतर केशी दैत्य, धेनुकासूर, वत्सासूर. आग लावली, कृष्णाने गिळून टाकली. ते कृष्णाला माहीत होतं आपण 12च वर्ष इथे राहणार आहोत. मग गोकुळवासियांच्यात एक संघटित शक्ती निर्माण करायला पाहिजे, संघटित शक्ती. आणि ती संघटित शक्ती त्यांनी केली गोवर्धन उद्धाराच्या निमित्ताने. सगळी कथा कृष्णाची सांगत नाही, कारण आपल्याला हे पुढे सांगायचं आहे. आणि हे मला जरा आज वाढवून सांगितलं. आणि पुढच्या ओव्या आल्या का रे? येतील आता, नंतर लगेच करून आपण करूया. नाहीतर मी हा विषय जरा जास्त विस्ताराने सांगेन. गंमत बघा, तर इंद्र चिडला. ते ब्रह्मदेवानी ते सगळे नाटक केलं. आपण आता भागवत ऐकणार आहोत, लवकरच तुम्हाला भागवत असं मिळेल. तारखा तर तुम्हाला सांगेल, 26 मे ते 2 जून इथे आपण भागवत कथामृत, भागवतातल्या कथा ऐकणार आहोत 8 दिवस. तर त्यावेळेला विस्ताराने पाहूया. प्रचंड पाऊस पडायला लागला, वासरं वाहून जायला लागली. तो म्हणतो आपण गोवर्धन पर्वतच उचलूया. कृष्णाने डाव्या बोटाची कळंगली आणि प्रत्येक गोकुळाच्या गवळ्याच्या काठ्या आणि सांगितलं, तुम्ही उचलला होता गोवर्धन, आता मी जाणार आहे, रक्षण करा गोकुळाचं. त्याच्यानंतर कोणी राक्षस वगैरे आलेच नाहीत, कारण गेला तो मथुरेला मारून टाकला कंसाला. हे सगळं लक्षात घ्या, हा इतिहास आहे. म्हणून जन्म कर्मच मे दिव्यम, हे मी का सांगितलं? कृष्ण सांगतो, अरे माझा जन्मही दिव्य आहे आणि माझं कर्म दिव्य आहे, कारण लहानपणातच मी अनेक असुरांना मारलेलं आहे. रामाने केव्हा मारलं? 16व्या वर्षी. कुणाला मारलं? त्राटिकेला. ह्यांनी 7व्या महिन्यात मारलेलं आहे. मग ज्यावेळेला तिला मारलं त्यावेळेला तिच्या छातीवर हा आहे. आणि सगळेजण म्हणतात, बापरे, मेल्यानंतर ती जे राक्षस असतात ना, वाटेल ते रूप घेऊन आलेले, त्यांचं मूळ रूप येतं. ती अत्यंत मावशी, दूरची मावशी म्हणून आलेली आहे, पुतना मावशी आपण म्हणतो. आणि मेल्यानंतर ती राक्षसी झाली. सगळेजण म्हणतात, बापरे, देवानी वाचवलं, चला देवाची आपण आरती करूया, कृष्णाची दृष्ट काढूया. कुणालाही माहीत नाही की कृष्णाचा जन्म आणि कृष्णाचं कर्म दिव्य आहे. हे लक्षात घ्या. जन्म कर्मच मे दिव्यम. आपण बघतोय दुसऱ्या पानावर आहे ते, यो वेत्ती तत्वतः. हे जे तत्वतः ज्याला कळलं की मी साधा माणूस नाही, जरी माणूस घेऊन आलेलो आहे, आणि राम म्हणतो मी साधा माणूस आहे, हा फरक आहे दोघांच्यात. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म, त्याला ज्याला कळलं मी कोण आहे, ते माझं स्वरूप, तो मुक्त झाला. त्यक्त्वा, हा जन्म गेल्यानंतर त्याला पुढचा जन्म नाही. हे लक्षात ठेवा. पुढचं काय? वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता. कसं झालं पाहिजे? वीतराग, राग म्हणजे प्रेम, संस्कृतमध्ये राग, अनुराग म्हणजे प्रेम. आणि रागाच्या विरुद्ध द्वेष. आपण राग म्हणजे अँगर म्हणतो, क्रोध, तसं नाही आहे. वीत राग, वीत म्हणजे वैराग्य, वीतराग वैराग्य पाहिजे. दुसरी गोष्ट काय सांगितलेलं आहे? भय क्रोध हे वीत. राग म्हणजे उगीचंच प्रेम, भय म्हणजे भीती, आणि क्रोध म्हणजे अँगर, राग. मनमया, माझ्याशीच, माम उपाश्रिता, मला शरण येतो. तो काय? बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव. तो खूप तपश्चर्या केलेल्या तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ असतो. तो कायम मला मिळालेलाच असतो. त्याच्यातून मी जगत असतो, त्याच्या डोळ्यातून मी पाहत असतो, कानातून मी ऐकत असतो. मग त्यांनी करायचं काय? मला जोडलेलं राहायचं, स्टे कनेक्टेड. आपण जे म्हणतो ना, हे काल आपण हा शेवटी बघितला होता, ये यथा माम प्रपद्यन्ते त्यांस तथैव भजामहं. त्याच्या आधीच्या ओव्या वाचूया, म्हणजे तुम्हाला लिंक लागेल. कोणत्या गोष्टीचा करीती ना शोक, होती पार्था देख निष्काम, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा क्रोध करत नाही. राग अत्यंत अवघड आहे, क्रोध न करणं. सगळेजण सांगतात मी उपासना करायला लागल्यानंतर बराच शांत झालो, हे झालं, पण राग काय आवडला नाही. म्हणलं आता बराच शांत झालो आणि राग आवडला नाही, याचा अर्थ काय?
मग म्हणतात नाही नाही राग आवडला नाही, शांतही झालो नाही तेवढा. सगळ्यात लोभ आपला कमी होतो, पैशाचा लोभ वगैरे ठीक आहे मिळाला चांगला आहे. प्रारब्धावर विश्वास बसतो आणि सगळी सद्गुरूंची इच्छा हे जर आपल्या जीवनाचं एक गमक म्हणजे एक क्रायटेरिया बनला. सगळी महाराजांची इच्छा, जमलं नाही जमलं, पडलं उडलं काही, महाराज महाराज महाराज. पुढे काय सांगतात बघा, क्रोधाची या मागे कदापि न जाते, संतत मतप्राप्ती संपन्न जे क्रोधाच्या मागे जात नाहीत त्यांना सतत मतप्राप्ती म्हणजे माझी प्राप्ती आहे, सतत मी त्यांना मिळालेलं आहे. उदाहरण लक्षात ठेवायचं, नदी उगमाकडून निघते बरोबर, उगमाकडून वाहत राहते, समुद्राला मिळते तरी वाहत राहते ना, हे लक्षात ठेवा. मला मिळालेलं आहे मी नुसता मिळाला आता माझं संपलं नाही, प्रत्येक कृतीत तो मला मिळत असतो, प्रत्येक दिवशीत तो मला मिळत असतो, प्रत्येक क्षणी तो मला मिळत असतो. मला मिळालेला असतो तरी त्याचं जीवन वाहत असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून काय सांगितले, वीतराग राहिले सेवेसाठी साच राहिले जिवंत, आत्मबोधे तुष्ट निस्संग. जे निस्संग म्हणजे डिटॅच्ड, जे आत्मबोध ज्यांना मी कोण हे कळलं, मी कोण म्हणजे कृष्ण कोण का हो, राम कोण का हो, सद्गुरू कोण का हो, आणि सगळे मी कोण का हो, मी शुद्ध मी, हे सगळे आतच आहे. बाहेर गुरुचा शोध घ्या, सद्गुरूंचा नाही, आतच आहे. बाहेर ईश्वराचा शोध घ्या, परमेश्वराचा घेऊ नका. बाहेर आत्म्यासाठी प्रयत्न करा, परमात्म्यासाठी करू नका, आतच आहे. परमात्मा, परमेश्वर, परब्रह्म, सद्गुरू आत आहे, आत शोध घ्या. आता पुढे काय सांगतात ते बघा, सेवेसाठी साच राहिले जिवंत. तुकाराम म्हणतात ना, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. मी माझ्यासाठी जिवंतच नाही, मी दुसऱ्यासाठी जिवंत आहे. कशासाठी, की मुक्त होऊन सुद्धा जिवंत राहता येतं, जीवनमुक्त म्हणून मी राहिलो आहे, नाहीतर मी गेलोच असतो. आपण ती गोष्ट बघतो बघा, 3 मित्रांची. 3 मित्र अरण्यातून निघालेले आहेत. त्या दिवशी व्यापार करताना जरा उशीर झालेला आहे, संध्याकाळची वेळ आहे, टेकडीच्या मागून प्रकाश येतो आहे. तिघं म्हणाले अरे आपण लवकर जातो आहे एरवी, आज जरा उशीर झाला. हा किती दिव्य प्रकाश आहे, डिव्हाइन लाईट, बघितलाच नाही कधी. एक मित्र म्हणतो मी जाऊन बघतो. टेकडीच्या टोकावर जातो, शांतपणे पलीकडे उडी मारतो. दुसरा म्हणतो त्याचा तोल गेला का त्याला कोणीतरी पायाला धरून ओढलं, त्याला माझ्या मदतीची गरज असेल, मी जातो. दुसरा मित्र जातो, नाचायला लागतो, हा ऊ करत, अत्यंत नाचतो आणि तोही पलीकडे. तिसऱ्या मित्राला कळत नाही, हा नाचता नाचता त्याचा बॅलन्स गेला का, हे दोघेही पलीकडे पडलेले आहेत. जर झाडाला वगैरे धरून राहिले असतील तर माझी मदत त्यांना उपयोगी पडेल. तो जातो वरते. तो दिव्य प्रकाश पाहिल्यानंतर हा सुद्धा बेभान होतो, त्याचं देहभान हरपतं. लक्षात ठेवा, नाचायला लागतो. त्यालाही वाटतं की आपण जीवन संपवावं, कशाला परत त्या मागच्या जगात जायचं, हे किती सुंदर आहे. पण नंतर त्याच्या लक्षात येतं मीही जर मुक्त झालो तर बाकीच्यांना कळणार नाही की इथे एक टेकडी आहे आणि संध्याकाळच्या वेळेला त्या रानात कोणी जात नाही, त्या टेकडीच्या मागे दिव्य प्रकाश येतो. हे कुणाला तरी सांगायला पाहिजे. तो टेकडी उतरून खाली येतो, गावात जातो आणि सगळ्यांना सांगतो संध्याकाळच्या वेळी जा, टेकडीच्या मागे बघा आणि एन्जॉय दॅट डिव्हाइन लाईट. तो दिव्य प्रकाश आहे, त्या दिव्य प्रकाशाचा अनुभव घ्या. याला संत म्हणतात. ऋषी मुनी मुक्त झाले, बरोबर, चांगलंच केलं. पण संत दुसऱ्याच्या मुक्तीसाठी पायी तिचे टेकडी उतरून खाली येतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सांगितलं सेवेसाठी साच राहिले जिवंत. ते जिवंत का राहिले, त्यांना काही मुक्ती नको होती, पण दुसऱ्याची सेवा करण्यासाठी, दुसऱ्याला मार्ग दाखवण्यासाठी. आत्मबोधे तुष्ट, त्यांना आत्मज्ञान झालेलं आहे. आणि निस्संग म्हणजे डिटॅच, कुणाशी ते जोडले. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. त्याला बायको मुलं वगैरे कोणी उरलेली नाही आहेत, ती आहेत, पण मी आता तुमचा राहिलोच नाही, मी घरी येणारच नाही. जगासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती उपकारे, जगाच्या कल्याणासाठी. शेवटी म्हणतात तीर्थासी जेणे येई पवित्रता, तीर्थरूप स्वतः होती जे का. तुकाराम मला बोलवायला रे, अरे काशीला वगैरे जाऊया, काशी पवित्र आहे. त्यावेळेला म्हणाले इंद्रायणीचं पाणी माझ्या आणि ते गंगेचं पाणी म्हणून निराळ आहे. गंगेच्या काठी जे दगडधोंडे आहेत तेच इंद्रायणीच्या काठी दगडधोंडे आहेत. इंद्रायणी सोडून कशाला गंगेकडे जायचं. त्यावेळेला ते म्हणाले अरे गंगा ती गंगा, किती वर्ष, मग ते गंगेचं सामर्थ्य इंद्रायणीला आणूया आपण, कशाला जायचं सगळ्यांनी तिकडे. मग शेवटी एक गंमत करतात, ह्याच्या पुढची कथा ही रूपक कथा आहे. एक भोपळा असतो
आणि त्या याला वेलाला कायम कडू भोपळे येतात, अगदी कडू. तो ह्या भोपळ्याला न्या, हा कडू भोपळा आहे. तुम्ही जिथे आंघोळ कराल ज्या नदीत, तिकडे यालाही आंघोळ करा. देवाच्या दर्शनाला जातं ह्याला कडेवर घ्या, यालाही पायावर टेकवा. बघू आले, भोपळा घेऊन आले, परत अर्पण नाही करायचा. आल्यानंतर गाव जेवण. माझा भोपळा सगळी तीर्थक्षेत्र फिरून आला, सगळ्यांना गावाला जेवायला बोलवलं. भरपूर खोबरं आणि भरपूर गूळ घालून खीर केली. सगळ्यांनी तोंडात घालताच थू 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 केली. कशाची खीर केली? तो भोपळा तुम्ही सगळ्या तीर्थक्षेत्रात फिरवलात, सगळीकडे देवदर्शन केलं, सगळ्या नद्यात त्याला स्नान घातलात, तो कडूच राहिला. तुम्ही सगळीकडे जाताना बदलता का? नाही. नवीन अहंकार निर्माण होतो की मी काशीला गेलो, मी अयोध्येला गेलो, मी. अरे अहंकार टाकण्यासाठी जायचं का निर्माण करण्यासाठी जायचं? एक जण माणूस बरेच दिवस गेला, गंगेच्या काठी राहिला आणि गंगेला त्याला साधूंनी सांगितलं, तुला जो त्रास देतो ना तुझा दुर्गुण, अर्पण कर गंगेला आणि विसर. त्यांनी सांगितलं, मला प्रचंड क्रोध येतो, राग येतो, हे गंगा मैया माझा राग तुला अर्पण. बाहेर आला तेव्हा शांत होता. आल्यानंतर गाव जेवण घातलं सगळ्यांना. लोकांनी विचारलं, काय सोडलं, काय अर्पण केलं गंगेला? राग अर्पण केला. दुसऱ्याने राग अर्पण केला. शांतपणे सांगतोय. एक मित्र होता, चतुर मित्र होता. तुम्ही कसे गेला? तो ते म्हणला, इथून बसने गेलो, तिथून पुढे ट्रेनने गेलो, नंतर उतरलो, नावेतून गंगेला गेलो वगैरे. परत 2 मिनिटांनी आला, हे कसे गेलात तुम्ही? म्हणाला, इथून बसने गेलो, नंतर ट्रेनने गेलो, पुढे गंगेच्या प्रवाहात नावेने गेलो, त्रिवेणीपर्यंत. 2-4 जण, कसा गेलास रे तू? इथून बसने गेलो, नंतर ट्रेनने गेलो, नंतर नावेने गेलो, असं 10-15. कितीदा सांगू तुला? कितीदा सांगू तुला? म्हणाले, गंगेला दिला होतात ना राग, हा आला कुठून? कायमचे गंगेला जाऊन राहा. असं अर्पण करून नाही. लोक मी गोड खाणं अर्पण केलं. बायको सांगते, कारण डायबिटीसचा डिटेक्ट झालेला आहे, आधीच रिपोर्ट काढला होता पॅथॉलॉजीचा, शुगर वाढलेली आहे, गोड सोडा. गंगा मैया इथून पुढे गोड खाणार नाही. देहाच्यासाठी का मनासाठी सोडतो? राग सोडणं, कंजूसपणा सोडणं, भीती सोडणं, हे सगळं मनाचं, बुद्धीचं सोडणं आहे. गंगेला ते अर्पण करायचं आहे. वस्तू काय अर्पण करता? आणि जी मला नको आहे ती अर्पण करायची. नका अर्पण करू. गंगा काय वेडी आहे काय? पण गंगेला अर्पण केल्यानंतर शुद्ध होतो, याचा अर्थ मी मानलं पाहिजे ना. महाराजांच्या चरित्रातला प्रसंग बघा बरं. ते शांतानंद स्वामी होते. ते म्हणाले, गंगा स्नान करतात, पवित्र वगैरे होतात वगैरे, पण मला पटत नाही. ते म्हणाले, आपण सिद्ध करूया. कुणालाच याचा लाभ होत नाही म्हणाले. बघूया. म्हणाले, तुम्ही मी सांगतो तसं वेशभूषा करा. त्यांनी असे घातले धोतर वगैरे, बोटाला वगैरे फडकी बांधली आणि त्यानं म्हणाले, तुम्ही काठ्यावर बसा गंगेच्या, मी करतो नाटक, तुम्ही काही बोलायचं नाही. म्हणाले, हा माझा मित्र आहे, याला महारोग झालेला आहे, कुष्ठरोग, लेप्रसी. जो गंगेत स्नान करेल आणि याला मिठी मारेल अत्यंत श्रद्धेनं, याचा रोग बरा होईल, पण जो मिठी मारेल त्याला होईल. हे महाराजांनी सांगितल्यानंतर प्रत्येक पहिल्यांदा मिठी मारेल, हा बरा होणार असेल, मिठी मारायला काय हरकत आहे? गलेला गजा, सोपं आहे. पण तो रोग त्याला लागेल म्हटल्यानंतर सगळे दे बॅकआउट, खूप गर्दी जमते. अशा वेळेला एक शेतकरी येतो साधा. तो काय गर्दी आहे, काय झालं आहे? तो नाही, हा माझा मित्र आहे, त्याला महारोग झालेला आहे आणि एका साधूंनी सांगितलं, गंगेत अंघोळ करून त्याला जर तुम्ही मिठी मारली तर तो रोगमुक्त होईल, पण तो रोग तुम्हाला येईल. एवढंच ना, मी करतो की. तो गंगेत उतरला. गंगा मैया मला अशी शक्ती दे की हा जो बसलेला आहे त्याचा महारोग बरा होईल, मला महारोग झाला तरी चालेल. तो येतो, त्यानं मिठी मारतो, यांचा महारोग बरा होतो, कारण झालेलाच नसतो. हे सगळं नाटक असतं महाराजांनी केलेलं. सगळे तो फडकी वगैरे काढून टाकतो. म्हटला, मी बरोबर आहे. शांताश्रम स्वामीला म्हटलं, हा एक तरी आहे ना गंगेत आंघोळ करून त्यांनी निष्ठेनं तुम्हाला, त्याला काही व्हायचा प्रश्न, त्यावेळेला बाकीचे लाजले, आम्हाला आधी कळलं असतं तर आम्ही मिठी मारली असती. पण कशाला, व्हॉट फॉर? तो नॉर्मलच आहे. पण ती त्याची जी श्रद्धा आहे की मला झाला तरी चालेल, हा बरा झाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. पुढे बघूया. तीर्थ, मला सांगायचं काय, तीर्थाशी जेणे अशी जी माणसं असतात त्यांनी, तीर्थ म्हणजे तीर्थक्षेत्र, तीर्थक्षेत्र पवित्र होतं. जे तीर्थ आपण देतो
ते तीर्थ पवित्र होतं. एखाद्या पवित्र माणसाने दिलं तर तो कल्याणच करेल. नाही तर नुसते आपण हे करतो, श्लोक म्हणतो, उदर काहीतरी शब्द आहे तीर्थ देण्याचा तो. आता पुढचं ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यम. इथे काल आपण थांबलो होतो. जो ज्या भावानं, ज्या संबंधानं आणि ज्या नात्यानं, संबंध इज रिलेशन, नातं म्हणजे सुद्धा संबंध जसा कॉन्टॅक्ट रिलेशन आहे, रिलेशनशिप नातं, आणि भाव फिलिंग. ज्या फिलिंगनं, ज्या रिलेशनशिपनं किंवा ज्या संबंधानं तुम्ही माझ्याकडे येता, मी त्याच संबंधाने तुमच्याकडे येतो. काल आपण ती कथा बघितली आहे. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वथा भजती जे जैसे पार्था माझ्या ठाई तया भजे मीही तैसाची गा. सोपं आहे. माझी ज्या भावनेनं पूजा करतात, ज्या नात्यानं पूजा करतात, त्याच भावनेनं आणि नात्यानं मी त्यांची पूजा करतो. हे आपल्याला पटत नाही. तो देव आहे ना तो, आणि मी त्याची दास म्हणून सेवा करतो आणि तो माझी दास म्हणून सेवा करतो. किती उदाहरण आहे तो. झाला महार पंढरीनाथ, काय सांगू देवाची मात. मात म्हणजे गोष्ट. ज्या वेळेला मंगळवेढ्याला त्या भागात सगळीकडे दुष्काळ पडला होता, दामाजी शेठ नावाचा इन्चार्ज होता, जी गोडाऊन्स होती मोठी, धान्यानं भरलेली होती. लोकांना खायला काही नाही, मरायला लागली मुलं. जनावरांना खायला काही नाही, जनावरं मरायला लागले. यांनी विचार केला. राजाला जर विचारलं तर राजा म्हणेल नाही नाही, दुष्काळ पडलेला आहे, आमच्या राज्यातही आम्हाला उपयोगी पडेल. मी काय करतो, कोठारं मोकळी करतो. राजा मला फाशी देईल, इतक्या जणांचे प्राण वाचतील, मी एकटा मरायला तयार आहे. त्याप्रमाणे तो कोठारं मोकळी करतो. कोठारं रिकामी होतात, अनेक जणांचे प्राण वाचतात, अनेक गुरांचे प्राण वाचतात. राजाला हे कळतं. राजा बोलावतो आणि म्हणतो जितकं धान्य होतं त्या सगळ्याचे पैसे दे. तो म्हणतो मी देईन, पण सध्या माझ्याकडे नाही आहे, आयुष्यात मला द्यायला जमेल असं वाटत नाही, तुम्ही काही शिक्षा करायची ते करा. ते म्हणाले मी तुला 6 महिने देतो, बघ तू काय, नंतर शिक्षेचा विचार करू, कारण तू माझा एक चांगला नोकर आहेस. येतात परत, आणि नंतर 6 महिने झाल्यानंतर येतात आणि म्हणतात की नाही रे, मला जमलं नाही. ते म्हणजे तू पुन्हा कशाला आलास, तू हुंडी दिलीस तितक्या रुपयांची, आणि ती हुंडी वटली सुद्धा. मी सावकाराकडे गेलो, त्यांनी मला पैसे दिले. तो म्हणला कोण आलं होतं, तो वर्णन करतो. असा एक काळाच आला होता, कानात बाळी घातलेली होती, घोंगडी होती, हातात काठी होती, काठीला घुंगरू बांधलेलं होतं, ते घुंगरू वाजत आला आणि त्यांनी सांगितलं मी महार आहे. आणि महाराचं कामच होतं इकडून तिकडे निरोप पोचवायचं, कारण ते स्ट्रॉंग असायचे. इकडून तिकडे पत्र, पैसे, निरोप काय द्यायचं असेल ते. म्हणून झाला महार पंड. त्यावेळेला नामाजी शेठाच्या डोळ्यात पाणी आलं, साक्षात पांडुरंग आला होता. आणि हे ज्यावेळेला त्या सुलतानाला कळलं, तो म्हणतो तुझ्यासाठी देव स्वतः नोकर बनून आला. कारण म्हटलं मी देवाचा दास आहे, देव माझा दास झाला, हे अगदी लक्षात घ्या. दुसरी गोष्ट फार चांगली आहे, सेना न्हावी. आपल्याकडे निरनिराळ्या कम्युनिटी म्हणजे जाती जमातीत संत झालेले आहेत, आणि त्या सगळ्या संतांची योग्यता एकच आहे. आज सगळं विचित्र झालेलं आहे वातावरण. फक्त तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, विसरून जा तुम्ही. आळंदीत प्रवचन होते, त्यावेळेला सांगितलं सर चुकून तुम्ही ज्ञानदेव तुकाराम म्हणाल, म्हणू नका ज्ञानदेव ब्राह्मण आहेत. नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम म्हणलं. मी म्हणणार नाही, पण माझ्या तोंडून आलं तर माझ्या सद्गुरूंनी बोलवलं असेल. काय व्हायचं ते होऊ दे, मला जिवंत पाठवणार नाहीत गोव्याला, चालेल. इतकं झालेलं आहे सध्या. त्याच्या आता तर आणखीन पुढे झालेलं आहे. मला तो मुद्दा नाही आहे. सेना हा न्हावी आहे, नामदेव हा शिंपी आहे, सावता हा माळी आहे, गोरा हा महार आहे. लक्षात ठेवा. सखी ही गृहिणी आहे, तर जनी ही दासी आहे. सगळीकडे आणि सगळ्यांनी चांगल्या रचना केलेल्या आहेत. गोरा कुंभार आहे. हा सेना न्हावी. एकादशीला तो पांडुरंगाची पूजा करायचा, आणि त्याची पूजा संपेपर्यंत कोणीही त्याच्या पूजेत व्यत्यय आणायचा नाही, हे ठरलेलं असायचं. एकदा राजाला निरोप येतो की मी तुझ्या शेजारचा राजा, मी भेटायला येतो आहे. राजाला दाढी ट्रिम करायची असते. दाढी असतेच, पण जरा ती वाढलेली असते ते. आणि सेना त्याचा आवडता न्हावी. बोलवलं. बायको म्हणली त्यांची पूजा अजून संपलेली नाही आहे. राजाचे सैनिक परत गेले. त्या राजाची यायची वेळ झाली, पुन्हा पाठवलं. पुन्हा ती म्हणली अजून पूजा संपलेली नाही आहे. राजा चिडला आणि म्हणाला उचलून घेऊन या त्याला. मी येणार त्यात वाटेत त्यांना सेना येतानाच दिसला.
त्यांनी राजाची ट्रिमिंग केली. राजा सेनाला म्हणतो, अरे आज तू काहीतरी निराळच दिसतेस, फार तेजस्वी दिसतेस, पूजा वगैरे केलीस म्हणून असेल कदाचित. आणि नंतर कशी झाली दाखवण्यासाठी आरसा दाखवतात आणि त्या आरसात न्हाव्याचंही चित्र दिसतं आणि गिराईकाचंही दिसतं की नाही. हां, त्यावेळेला तो राजा म्हणतो, काय तेज होतं, मी डोळे बंद केले, काय तू केलंस म्हणून तू एवढा तेजस्वी झाला होता आणि किती छान माझी केली, खूप समाधान मिळालं. संपल्यानंतर सेना येतो बादशाकडे आणि बादशाह म्हणतो, पुन्हा कशाला आलास? तो म्हणतो, मी पहिल्यांदाच येतोय. म्हटलं, खोटं का बोलतोस, तू येऊन गेलास, हीच तुझी धोपटी म्हणजे बॅग आणली होतीस. आज मी इतका खुश झालो तुझ्यावर की रोज मी तुला 1 सुवर्ण मुद्रा देतो, गोल्ड कॉईन. आज 2 गोल्ड कॉईन्स दिलेले आहेत. तो म्हणतो, मी खरंच आलो नाही हो, तू बघ त्याच्यात, तू याच्यात ठेवलेले आहेत. बघतो तर त्याच्यात 2 गोल्ड कॉईन्स होते. वर्णन करा बरं. आणि वर्णन करतो ते विठ्ठलाचं वर्णन, काळा पण तेजस्वी. बघा, त्यावेळेला तो गुडघ्यावर जातो आणि वरती म्हणतो, हे देवा माझ्यासाठी तू न्हावी. त्यावेळेला तो देवाची प्रार्थना करता राजा, तो सुलतान आहे, तो त्याला नमस्कार करतो, म्हणतो की तुझ्यासाठी आला देव बरोबर, पण माझ्यासाठी तुझ्या देवाने दाढी केली ना माझी. कल्पना करा, तो भाव त्याला जो जाणवला, ही वॉज टच्ड. हे टचिंग फार महत्त्वाचं आहे. त्याला स्पर्श झाला विठ्ठलाचा. तो म्हणतो, तुझ्यासाठी तो फक्त आला रे, पण माझी दाढी वगैरे त्याने केली, मला भरून येते. तो म्हणतो, मी तुला नमस्कार करतो. देव काय करत नाही, तुम्ही ज्या नात्यानं त्याच्याकडे बघता त्याच नात्यानं तो तुमच्याकडे बघतो. दुसरं, तुम्ही ज्या नात्यानं त्याच्याकडे वागता त्याच नात्यानं तो तुमच्याकडे वागतो. तुम्ही ज्या संबंधानं, मुलगा असेल, पत्नी असेल, बाळ असेल, तुम्ही मुलगा किंवा तुम्ही त्याचं मूल, किंवा शत्रू असेल. काल सांगितलं उदाहरण कंसाचं, सगळीकडे त्यांना परमेश्वराचं दर्शन होतं. म्हणून ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. या ओव्यात वाचून आपण थांबलो होतो. आता थोडं चिंतन करूया. भजती जे जैसे, भजती म्हणजे पूजा करतात, भजन, भजन म्हणजे पूजन. भजी जो आदि पुरुषी, भजी म्हणजे भजन करतो, पूजा करतो. पार्था माझ्या ठाई तया भजे मीही तैसाची गा. जो जशी माझी पूजा करतो तशीच मी त्याची पूजा करतो. काल आपण बघितलं होतं, नारदाला विचारतात, तू माझा कोण आहे? भक्त आहे. मी तुझा भक्त आहे. नारद म्हटला, काहीतरी, तुम्ही हरी, वैकुंठाचे राजे, त्रैलोक्याचे अधिपती, आणि मी तुमचं नाव घेत त्रैलोक्यात फिरणारा, मी कसा होईन? ठीक आहे. काही दिवसांनी नारद जातात. काल आपण बघितलं, पहाटेच्या वेळेला, आणि कृष्ण पूजा करतोय पडग्यात म्हणजे तामणात नारदांची मूर्ती आहे. हाच भीष्मालाही अनुभव आलेला आहे आणि हाच युधिष्ठिरालाही अनुभव आलेला आहे. या सगळ्यांच्या मूर्ती कृष्णाच्या देवाऱ्यात आहेत आणि त्याला माहीत असतं की आज कृष्ण या भीष्म येणार आहेत. ओम श्री भीष्माय नमः, ओम श्री युधिष्ठिराय नमः. ह्या गोष्टी वाटतील तुम्हाला, पण जे नातं तुमचं ईश्वराशी तेच ईश्वराचं तुमच्याशी. आपलं कुठलं नातं आहे ते बघा, पण जेन्युइन नातं पाहिजे. आपलं नातं फसवं असतं. सगळ्यात अवघड नातं पुरुषाला कुठलं? मी तुझी पत्नी आहे, कांता भाव. मीरा मधुरा, ही मधुरा भक्ती आहे. पुरुषाला सांगायचं देवाला की मी तुझी पत्नी आहे आणि तू माझा पती आहेस. मीराला जमलं की मेरे तो गिरीधर गोपाल दूसरा न कोई, माझे एकच पती आहे, ती स्त्री होती. पण रामकृष्ण परमहंस आणि आपले अलीकडचे गुलाबराव महाराज, कधी कधी आपले तुकामाईसुद्धा बघा, टिळा लावला आहे, मागे केस बांधलेले आहेत, कधी कधी फुलंही लावलेली आहेत, हातात काकणं घातलेली आहेत. त्यावेळेला देवाशी त्यांचं नातं मी तुमची पत्नी. गुलाबराव तर अंध होते, ते स्वतःला सांगायचे की मी ज्ञानेश्वरांची मानसकन्या आणि कृष्णाची पत्नी आहे. त्या भावात ते राहिले. अवघड आहे. रामकृष्णाने 3 महिने ह्या मधुरा भावाची उपासना केली होती. मी पत्नी आहे. आणि त्यावेळेला स्त्रीचा वेश घालायचे, स्त्रियांसारखा आभूषण घालायचे, स्त्रियांसारखे हावभाव करायचे आणि ते सुंदर नट होते. दुर्गादास पाईन नावाचे भाटकार, मोठे जमीनदार, ते म्हणाले आमच्याकडे मुलगी वयात आली की तिचं दर्शन बाहेरच्यांना शक्य नसतं.
रामकृष्ण म्हणाले, का तुम्ही त्यांना आत ठेवता, गाईंना गोठ्यात ठेवता? त्या गोठ्यात सुद्धा जाऊन गाईंना बघता येतं, तुम्ही त्यांना कोठ्यात ठेवता. म्हणाले कोठा म्हणजे आत ठेवता. त्यावेळेला म्हणाले, मी बघणार त्यांना. आता हे खरं देवाचे पुजारी वगैरे, तू तर बिलकुल बघायचं नाहीस, हरकत नाही. हळदी कुंकू होतं त्यावेळेला, पुरुषांचं एकच काम असतं. तुम्ही बघा आता आपल्याकडे हळदी कुंकवाच्या दिवशी बायकांना घेऊन जे पुरुष येतात त्यांच्यासाठी सुद्धा फ्रूट सॅलड वगैरे काहीतरी केलेलं असतं. मी या सगळ्या 7:30 गेलेलो आहे. लोक विचारतात, माझ्या घराला 2 दारं का आहेत? असे काही प्रसंग असतात, कारण नवरे नाही तर कृष्णासारखे पार्क करून उभे आणि पॅप्या लवकर ये, पॅप्या लवकर ये ग, आणि यांच्या गप्पा संपत नाही आहेत. म्हणून आम्ही दुसऱ्या दाराने, ये रे बाबा तू ये, मग गप्पा मारतो, फ्रूट सॅलड, मग तिखट काहीतरी वगैरे, गप्पा छान व्हायच्या. आणि नंतर त्या बायका येऊन सांगायच्या, झालं का तुमचं? ही गंमत आहे. यू हॅव टू सर्व, नो, राईज टू द ऑकेजन. काय प्रसंग आलेला आहे, काय संकट आलेलं आहे, आनंदात त्याला सामोरं जा. हे मी तुम्हाला का सांगतोय की बंगालमध्ये तर काय, जमीनदार सगळे बाहेरच्या खोलीत बसायचे आणि जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक बाईकडे निरखून पाहिजे. जाताना ती उजव्या बाजूने दिसली ना, येताना डाव्या बाजूने दिसेल, एवढ्याच गप्पा. ही कोण रे, नवीन कुणाची सून म्हणून आली आहे, काय सुंदर आहे, हावभाव बघ खानदानी वाटतात. आली ती बाई बाहेर, तिला विचारे का कुणाची म्हणून. ती बाहेर आली, तिने साडी वगैरे सोडली, अंडर पॅन्टवर उभी राहिली. रामकृष्ण होते ते. कल्पना करा, गेलो ना आत, बघितलं ना सगळ्यांना, घेतलं ना सगळ्यांकडून हळदी कुंकू. ते म्हणाले, गदाधरा, त्याचं नाव गदाधर, तू केव्हा काय करशील याचा नेम नाही. मथुर बाबू कोण होते, जावई होते. राणी रासमणी, जिने ते मंदिर बांधलं होतं जिथे रामकृष्ण पुजारी होते, सगळे ते व्यवस्थापक. आरतीला यायचे कशासाठी, फक्त स्त्रियांकडे लक्ष. ते म्हणाले, ह्याला धडा शिकवला पाहिजे. एकदा रामकृष्ण गेले, आरतीला उभे राहिले, हा फक्त रामकृष्णांकडे बघतोय आणि रामकृष्णही त्याच्याकडे बघताय. दोघांची नजर, आरती संपेपर्यंत याची नजर, तिची नजरा. सगळ्यांच्या ते लक्षात आलं. त्यावेळेला म्हणतात, तुम्ही राणी रासमणीचे जावई आहात, हे काय करताय? नाही, पण बघा ना, ती नवीनच आहे, तिच्याकडे बघायला नको का? बघा, आल्यानंतर म्हणलं, लक्षात आलं ना, मी रामकृष्ण आहे, बाई नाही आहे. मी हावभाव करते, उत्कृष्ट अभिनय करते. पण इथे समोर काली असताना या स्त्रीकडे कशाला लक्ष आहे? आजची स्त्री, उद्याची प्रौढा, नंतरची म्हातारी आणि नंतर मरणार आहे, काली असणार आहे, तशी असणार आहे, कालीकडे लक्ष द्या वगैरे वगैरे. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं. ह्यानी काली बाबा तुम्हाला चरित्रातलं सांगतोय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी वाचून सांगतोय आणि हे खरं झालं होतं. मी वाट बघतोय अलार्म व्हायची, पण याच्यावर कधी मला येत नाही, कारण दुसरा बंद आहे ना. ठीक आहे, अलार्म होईल 3 मिनटात, घाबरू नका, आणि नंतर 5-1 मिनटात आपला विषय संपेल. मजा बघा. तर त्यांनी 3 महिने पूर्णपणे स्त्रीचा विचार, स्त्रियांसारखं लाजायचं, लचकत मुरडत चालायचं, मी काय करू आपल्यासाठी असं बोलायचं. हे 3 महिने झालं. आणि नंतर एक दिवस एक अत्यंत सुंदर स्त्री, शालू वगैरे घातलेली, सगळे अलंकार वगैरे घातलेली आली आणि तिथे राधा गोविंद किंवा राम सीता मंदिर आहेत तिथे खूप, त्या सीतेच्या ह्याच्यात गेली आणि विलीन झाली. ते म्हणाले, मग दर्शन दिलं. मी स्त्री भाव, स्त्री नातं, स्त्री संबंध, त्यांनी नातं जोडलं होतं, मला देवाने स्त्रीच्या रूपात दाखवलं. बघितल्यानंतर ते पुरत नेहमीच्या ह्याच्यात आले. आता त्या काळात ते नेहमी तक्रार करायचे, मला काहीतरी होतं आहे, डॉक्टर येऊन तपासायचे. आणि त्या 3 महिन्याच्या काळात त्यांची 3दा मासिक पाळी, मेन्स्ट्रुएशन सुरू झालेलं होतं. काय भाव आहे त्यांनी खाली लिहिलेलं आहे फुटनोटमध्ये. हा चमत्कार वगैरे समजू नका, चमत्कारामुळे आमचे गुरु श्रेष्ठ नाही आहेत, पण जे बघितलं, जे प्रसिद्ध डॉक्टर कलकत्त्याच्या वगैरे त्यांनी येऊन तपासून सांगितलं, ते लिहायला काय हरकत आहे. वी आर जस्ट रेकॉर्डिंग, बिलीव्ह इट ऑर नॉट. हनुमंताची उपासना करत होते, हनुमंताची झाडावर राहत होते, खूप खूप करत पळत होते. आणि आपल्याला शेपूट आहे दिसा म्हणून धोतर अशा पद्धतीने बांधायचे की मागे तो सोगा शेपटासारखा हालायचा. फळं खाऊन राहायचे. आणि ज्या वेळेला त्यांना हनुमानाचं म्हणजे साक्षात दर्शन झालं, अनुभव आला,
त्यांनी ही उपासना सोडली. रामकृष्णांच्या चरित्रातला साधना खंड हा जो भाग आहे 12 वर्षांचा वाचण्यासारखा आहे. जगातल्या सगळ्या पंथांच्या आणि धर्मांच्या उपासना त्यांनी केला. त्यातला सर्वोच्च अनुभव आला. त्यांनी मोहम्मदाला पाहिलं, मोहम्मदाचं वर्णन केलं. पण चित्र काढलं तर तुम्हाला ठार मारतील. मोहम्मदाचं चित्र दाखवायचं नाही, पण त्यांनी वर्णन केलेलं आहे. येशूचं कुठलंही चित्र बघितलं नव्हतं, कारण चर्चमध्ये जाण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यांनी ख्रिश्चन धर्माची सुरू केली. ते असं असं करून वगैरे येशूचं दर्शन झालं. त्यांनी वर्णन केलं. लक्षात ठेवा, ज्यावेळेला त्यांनी एका भक्ताच्याकडे जाताना म्हटलं, हाच की तो ख्रिस्ती धर्माची करताना मला दिसला होता. बघा तुम्ही, सगळ्या प्रकारच्या उपासना त्यांनी केल्या. हनुमंताची करताना नंतर त्यांच्या परीक्षा मात्र डॉक्टर घ्यायचे, कारण हा एक निराळाच अवतार आहे. अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. आत्तापर्यंत निरनिराळे अवतार झाले, अर्धा पुरुष अर्धा प्राणी असा नरसिंह अवतार झाला, निरनिराळे प्राण्यांचे अवतार झाले. पण हा अवतार अगदी ज्या वेळेला 3 महिन्यानंतर हनुमंताचं दर्शन झालं, हनुमान भावाची उपासना थांबवली, त्यावेळेला त्यांच्या कमरेच्या मागे एक काही 3 सेंटीमीटर शेपूट आलं होतं. इट वॉज नॉट जस्ट प्रोजेक्शन, इट वॉज अ टेल. आपल्याला आंत्रपुच्छ असतात ना, इनर टेल. पुच्छ म्हणजे शेपूट, आंत्र म्हणजे आतलं, ज्याला आपण अपेंडिक्स म्हणतो. अपेंडिक्स हा व्हेस्टिजियल म्हणजे उरलेला भाग आहे आपल्या शेपटाचा, पण तो आतच राहिला आहे, बाहेर आलं होतं. इतकी उपासना त्यांनी केली. वाचण्यासारखा आहे तो खंड, साधना खंड. बघा मुद्दामून म्हणून सांगितले, भजती जे जैसे पार्था माझ्या ठाई, तया भजे मीही तैसाची गा. माझी या ठाईचं मनुष्य मात्राची वृत्ती भजनाची स्वाभाविक. परी नाही ज्ञान म्हणून नाशले, तेनेची पावले बुद्धिभेद. माझी भक्ती करायची याचं ज्ञान. माझी भक्ती अगदी सोपी आहे. अडाणी माणसांनी जी भक्ती केली ना ती मला पोचली, ज्ञानी माणसांची भक्ती मला पोचलीच नाही, कारण ते ज्ञान, त्याचा अर्थ, त्याचं चिंतन करत राहिले. म्हणून सांगितलेलं बुद्धिभेद झाला त्यांचा. त्यांना देव कधी मी भेटलोच नाही, कारण हा देव कशावरून तो कशावरून नाही या वादातच राहिले. एक तुम्हाला गोष्ट सांगतो म्हणजे कळेल रामकृष्णांची. ते म्हणाले, ज्ञानमार्गाने विचारलं, हे ब्रह्म आहे का? न इति. हे नाही. हे ब्रह्म आहे का? न इति. हे ब्रह्म आहे का? नाही. पाणी ब्रह्म आहे का? नाही. हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. जगातल्या सगळ्या वस्तू न इति, न इति, नेति, 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 नेति. संपूर्ण विश्व नाही, परमेश्वर त्याच्यापेक्षा निराळा. म्हणजे काय तुम्ही सांगितलं, सगळं नेती आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते परब्रह्म. केवढा अवघड आहे सामान्य माणसाला समजायला. सगळं संपल्यावर काय उरलं? नाही, जे काही उरलं नाही ना तेच उरलं ब्रह्म. कुणाला कळणार आहे? रामकृष्ण म्हणायचे, आमची आपली भक्ती. याच्यात देव आहे का? इति. याच्यात देव आहे का? इति. पाण्यात देव आहे का? इति. देव नसता तर माझी तहान कोणी भागवली असती? हे नसता तर माझा आवाज कोणी मोठा केला असता? अन्न नसतं तर माझी भूक. बघा, इति 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 भक्ती, नेती नेती ज्ञान. ज्ञानाच्या मार्गाला जाऊच नका. नाही, परवा एक जणांनी मला विचारलं, पुढचा फोन केव्हा करू? म्हणजे सध्या तुम्ही गीतेचा अभ्यास ज्ञानमार्गाने करताय, तो संपला आणि भक्तिमार्ग सुरू झाला की मला फोन करा. कदाचित या जन्मात तुम्हाला करा, कारण ज्ञानमार्ग कधी संपतो का? भक्ती ज्ञान वगैरे आमचा मार्ग नाही, महाराजांचा मार्ग आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? परी नाही ज्ञान म्हणूनही नाशले, तेनेची पावले बुद्धिभेद. मग मी जो एक साच म्हणजे सत्य, खरा, सच्चा, धनंजया, तेथे कल्पोनिया अनेकत्व. मी एकच आहे. आपण म्हणतो ना, नाना नाना नाना. कुठे? रामाच्या आरतीत नाना नाटकलीला सुंदर नाना तीर्थी. हे नाना, नानामध्ये जरी असला तरी तो एक आहे. नाना हा संस्कृत शब्द आहे. नाना, नानात्व म्हणजे अनेकत्व आणि एकत्व. अनेकत्वात एक पाहायला शिका. भारतीयांचे भाषा निराळ्या, भारतीयांचे पोशाख निराळे, भारतीयांचे सण निराळे, सण साजरा करण्याची पद्धती निराळी, सणाचं पक्वान्नसुद्धा निराळं. एवढी विविधता, डायव्हर्सिटी जगात कुठल्या देशात नाही आहे. पण ॲट द बॉटम वी आर इंडियन्स, भारतीय, सनातनी. तिथे कुठे फरक आहे? गांधीजींनी दिलेलं उदाहरण अप्रतिम आहे. ते म्हणाले, तुम्ही 10 झाडं बघितलीत तर प्रत्येकाची पानं निराळी, प्रत्येकाचं ब्रांचिंग शाखा निराळ्या, प्रत्येकाचं स्टेम खोड निराळं.
पण मूळ बघा, सगळ्या झाडांचं मूळ एकाच प्रकारचं असतं. मूळ एकच असतं, ते खाली जातं, पाणी शोषतं, वरपर्यंत पोचवतं. मुळात झाडं अनेक असली तरी मुळात वृक्षत्व, झाडपणा एकच आहे. तसं इतकी माणसं निरनिराळी असली तरी मनुष्यपणा, मानवता एकच आहे, हे लक्षात घ्या. पुढे काय, एवढं सांगून वाचून आपण थांबणार आहोत. माझी या ठाईचं मनुष्य मात्राची वृत्ती भजनाची स्वाभाविक, परिनाही ज्ञान म्हणूनही नाशले तेनेचे पावले बुद्धिभेद. मग मी जो एक, लक्षात ठेवा, साच धनंजया तेथे कल्पून या अनेकत्व, देखती ते भेद अभेदाचे ठाई, नाम देती पाही अनाम्यासी. मला नाव नाही आहे खरं, पण तुम्ही नाव देता, कृष्ण, राम, दत्त, किती देवी, किती देव, वाईट नाही आहे. पण मुळात मी एक आहे हे विसरता, हे वाईट आहे. माझा श्रेष्ठ, माझा श्रेष्ठ कसा? दोन्ही जर मुळात एक आहे तर श्रेष्ठ कुठे झाला? सगळ्या झाडांची मुळं सारखी आहेत. मग हे झाड उंच, ते झाड श्रेष्ठ नाही. अगदी बारीक झाड असलं तरी त्याला मूळ असतं. मोठा वृक्ष झाला वटवृक्ष, त्यालाही मुळं असतात. विचार करूया, मुळात गेलात ना तर एकत्व आहे. वरती आलात, आपलं बघा ना, आपले किती चेहरे प्रत्येकाचे निराळे आहेत. तसं बघायला तर ठेवण एकच आहे. 2 डोळ्यांच्या मध्ये नाक आहे, बघा हात लावून. 2 डोळ्यांच्या बाजूला कान आहेत, ओठ. सगळी एक्सटर्नल फीचर्स ऑफ ऑल ऑफ अस आर द सेम. थोडक्यात बघितलं तर हाताचे ठसे निराळे आहेत. आपल्या केसाची स्ट्रक्चर बघितली, तुमच्या आणि माझ्या केसाची निराळी आहे. केस सगळ्यांना आहेत, पण प्रत्येकाची स्वतंत्र केस, हे लक्षात ठेवा, अगदी निराळे आहेत. त्याच्या आत चला बरं, आत रक्त, हे 8 अब्ज लोकसंख्या आहे जगाची. ब्लड ग्रुप्स किती आहे? तो 4 किंवा 5. आज जा, मन तर सगळ्यांचं एक आहे. तुम्ही म्हणाल कसं? बरे बोलता बरे वाटे, वाईट बोलता वाईट वाटे. मग बोलावे कर्कशते काय निमित्त, बोलावे तैसे उत्तर येते, पेरावे तैसे उगवते. मग बोलावे ते कर्कश काय निमित्त. का बोलता तुम्ही? तुम्हाला माहीत आहे ना, तुम्हाला बरं बोललं तर बरं वाटतं, वाईट बोललं तर वाईट वाटतं. जे मला तेच त्याला. आपणावरून दुसऱ्या असं परीक्षित जावे. समर्थ हुशार आहेत. आपण असं चिमुटा घेतला तेने जीव कासावीस झाला. आपणावरूनही दुसऱ्या असं दुसऱ्याला चिमटा घेऊन बघू नका, कसं वाटतं? तो वाडीत मारेल, तो वाडीत मारेल. आपल्याला चिमटा घ्या, मला वेदना होतात, त्यालाही होत असल्या पाहिजे. विचार करा, जसं जसं मी आत जाईन तसा तसा मी एक होतो. बुद्धी एकच आहे सगळ्यांची, फरक कुठे आहे? स्मृती तुम्हालाही मला आहे. स्मृतीचं जे कोठार आहे, भांडार आहे, गोडाऊन आहे, त्यात तुम्ही काय ठेवलेत आणि मी काय ठेवलेत, यात फरक आहे. यात फरक आहे. आपण नाती गोती, संबंध, भानगडी, अफेअर्स सगळं ठेवतो. ती जी स्पेस आहे ना, ती गच्च भरून जाते. दुसरे यापैकी काही ठेवत नाहीत. 4 वस्तू आणा बाजारातून ना, 4 वेळा जायचं नाही, लिहून दे बस. आणि मी विचारेन हे कुठे ठेवली ती चिठ्ठी, मी विसरणार आहे. तुम्ही म्हणाल खिशात मागच्या बाजूला ठेवलेली आहे. मी मोबाईल झाल्यावर ही सोय झाली. आणि काय आणायचं आहे का? कारण तीही विसरलेली असते. हे कशाला मेंदूत ठेवता तुम्ही? ज्याला लोड म्हणतात, मेंटल लोड कमी करा. म्हणून पूर्वी लँडलाईन होती, त्याच्या शेजारी कागद आणि पेन ठेवा. कोणी मेसेज दिला तर लगेच लिहून ठेवा. आपल्याला तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळेला काका थांबा, हा नंबर लिहून घेते. पेन कुठे गेलं गं? गेलं पेन. पेन आलं तर लिहित नाही, कागद फाडला. कल्पना करा, लँडलाईनवर हे सगळ्या नाटकं करायचे. मग त्यांनी पेन बांधून ठेवायला सुरुवात केली. मजा. म्हणून इथे ठेवू नका निरोप, नाही तर काय गडबड होती माहिती आहे ना. 7 तारखेला 8 वाजता इंटरव्ह्यू आहे मुलाचा, महत्त्वाचा. मी लक्षात ठेवलं. मुलगा आल्याला सांगितलं 8 तारखेला 7 वाजता तुझा इंटरव्ह्यू आहे. हे दुसऱ्या दिवशी 7 वाजता गेलं. कशासाठी? इंटरव्ह्यू झाला का? आईने मला काय सांग, अरे लिहून ठेवा ना, 8 तारखेला 7 वाजता, 7 तारखेला 8 वाजता. नका, इथे मेंटल लोड कमी करा. लक्षातच घेऊ नका. काय सांगतात शिक्षक, शिकवतात, नाही लक्षात घ्यायचं. नवरा बोलतो, लक्ष देऊ नका. सासू लक्ष देऊ नका. किती साठवणार इथे? इथे काय साठवायचं ते आपण ठरवूया. महाराज म्हणतात नाम साठवा. आणि नाम भरत गेलात ना, की शत्रू बाहेर पडलेच म्हणून समजा. शत्रुघ्नाचं काम भरताच्या आधी
भरताचं काम लक्ष्मणाच्या आधी, लक्ष्मणाचं काम रामाच्या आधी, आणि हनुमंताचं काम सगळ्यात शेवटी, सगळ्यात आधी सीतेचं काम. सीता म्हणजे प्रपंच. माझे शत्रू जे आहेत मारतो शत्रुघ्न मनातले शत्रू गेले की मन रिकामं झालं की, आणि रिकामं मन हा सैतानाचा कारखाना. मन भरत राहायला पाहिजे, ते भरताचं काम आहे. कशाने भरता? बघा, शिव्याने भरणार, नको त्या कल्पनांनी भरणार, भीतीनं भरणार, शंकाने भरणार, का नामाने भरणार? सगळ्यात सोपं श्रीराम 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 श्रीराम. मन भरत गेलं, रिकामं होत गेलं. हे सोपं आहे. एक फार सुंदर प्रसंग आहे, किती मार्मिक आहे. याच्यावर लक्ष देत आपण आरती करूया आणि प्रसाद घेऊया. जनाबाईचा प्रत्येकाला माप दिलेला आहे आणि रास दिलेला आहे धान्याची. ही किती माप आहे ती मोज. जनाबाईचं सगळ्यात आधी होतं, बाकीच्यांची अर्धी रास तशीच आहे. जनाबाईंनी सगळी रास मोजलेली आहे. जनी तुझ्याकडे काय जादू आहे? ती काय उत्तर देते? माझं माप रिकामं असतं, माझ्या मनाचं माप रिकामं असतं, ते भरलेलं नसतं. तुमची मापं एवढी भरलेली निरनिराळ्या विचाराने, म्हणून तुम्ही ज्यावेळेला 1, 2 ते माप तुमचं नीट भरतही नाही, कारण तुमच्या मनाचं माप निरनिराळ्या विचारांनी भरलेलं असतं. माझं मनाचं माप रिकामं असतं, म्हणून मी पूर्णपणे भरते शांतपणे. भरताना इट्टल, ओतताना इट्टल 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 इट्टल. बघा, माझ्या मनाचं माप रिकामं असतं, म्हणून माझं मोजणारं प्रपंचाचं माप रिकामं असतं, म्हणून माझं काम लवकर होतं. तुमचे मापं गच्च बरं. खरंच तुम्हाला सांगतो की एवढं जर माप असेल ना, तर एवढं आपलं विचारांनीच भरलेलं असतं, आपलं लक्षच नसतं. मग तो व्यापारी म्हणतो, अगं कुठे तुला पोत्यात भरायला सांगितलं आहे, साकात कुठे टाकतेस? बाहेरच पडतंय, कारण लक्ष नाही. लक्ष आहे तर कब्बशी फुटत नाही. लक्षात ठेवा, कब्बशी फुटली की तुम्ही आतून समजा माझं लक्ष त्या क्षणापुरतं कुठेतरी गेलेलं आहे, जातं विचार केल्यानंतर. म्हणून मला इथून कब्बशी आत न्यायचं आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत राहा. तो राम काळजी घेईल वा कब्बशीची, किंवा स्वतःला सांगत राहा कब्बशी आत न्यायचे, कब्बशी आत न्यायचे, कब्बशी आत न्यायचे, कब्बशी आत न्यायचे. कब्बशी अगदी अलगद ठेवायची, नाही फुटणार कब्बशी. मी कब्बशी आत नेतो वगैरे. एक कुठला सिनेमा आलाय ग, पडली खाली, इकडे लक्ष तिकडे लक्ष, मनात हा विचार तो विचार. शेवटची ओळ बघा काय सांगितले रे, तैसा उपासना. त्यांनी सांगितलं, देखती ते भेद अभेदाचे ठाई, नाम देते पायी अनाम्यासे. मला नाम नाही आहे तरी मला निरनिराळी नावं ठेवतात. देवदेवी ऐसे म्हणून या माते, देखे अचर्चा ते चर्चिती ते. ज्याची पूजा करणं शक्य नाही. चर्चा म्हणजे अर्चना, अर्चा. पूजा अर्चा म्हणतो ना, मी पूजा अर्चा वगैरे काही करत नाही. मी फक्त नमस्कार करतो, स्तोत्र म्हणतो आणि चिंतन करतो. अर्चा, अर्चा ते चर्चित. तैसा उपासना मार्गी या सकळ, असे मी केवळ साक्षीभूत. जेथे या जैसी असेल भावना, तैसे तो अर्जुना फळ पावे. मी साक्षी आहे, तुमच्या उपासनेचा मी साक्षी आहे. म्हणून तुम्ही ज्या भावनेनं उपासना करता त्या भावनेनं मी तुम्हाला फळ देतो. अगदी सोपं आहे. पुढचा श्लोक फार महत्त्वाचा आहे. आपण दुपारी तिथून सुरुवात करणार आहोत. आहे त्या ठिकाणी ताट बसूया, शांत. श्लोक म्हणायचे शेवटचे. ज्या ज्या स्थळी हे मनदाय माझे, उपासनेला सदा सर्वदा पेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु.
शांती शांती. डोळे बंद, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळायचे, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. सावकाश डोळे उघडून समोर जे निरनिराळे देव देवता, संत, सद्गुरू, सत्पुरुष सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.